परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले ताईसाहेब, संपतदादा माने, नंदू पाटील आणि सर्व भाजपचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैशाली निलेश माने या निवडणुकीला सामोरे जाताना कोणतीही निवडणूक आली की समोरचे लोक प्रत्येकावर बोलत असतात। ते त्या बोलण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीत मी आता 4 दिवसापूर्वीच माननीय आमदार मनोजदादा ताईसाहेब निलेश माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। हा प्रोटोकॉल निष्ठा कुणी सोडायला लावली आम्हाला, या संदर्भात मी जसं सचिन दादांनी बोललं तसं मी बोलतो। काल ते म्हणले 15 वेळा मी त्यांच्या घरी गेलो, पण कधी गेलो महाविकास आघाडीत असताना, कारण मी निष्ठा माझ्या पक्षाची घेतली होती आणि त्यांचा फोन आल्यावर मी गेलोय। मी असं बालिश म्हणले, मी बालिश आहे, समजा मी नगरसेवक नसलो झालो तरी जी माणसं चांगली काम करणार आहेत त्यांना निवडून देण्यासाठी खारीचा वाटा माझा 100% असेल आणि माझ्या कार्यकर्त्यांचा असेल। माननीय आमदार साहेबांनी 15 ऑगस्टला या स्टेजवर भाषण केलं होतं। त्यावेळेला या रहमतपूरमध्ये पहिल्यांदा भाषण झालं ते युवकांसाठी झालं। बेरोजगार तरुणांना MIDC ही माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी बोलून दाखवलं। त्यावेळेला सर्व जे मंडळी इथली जनता आहे ती आमदार कसा असावा, आमदाराचे विजन काय असलं पाहिजे या संदर्भात त्यांचा जे दृढ निश्चय आहे हा रहमतपूरचा विकास करण्याचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आमदार साहेब या गावचे जावई आहेत, हा सुद्धा सन्मान आणि अभिमान या रहमतपूरला असला पाहिजे। प्रत्येक प्रभागात भाजप पक्षाच्या वतीनं निधीचं वाटप झालं। यामध्ये 5 नंबर प्रभागात मागच्या वेळी मी उभं राहिलो, तुम्हाला माहित नसतं सांगतो, बोगसचं जे काल बोलले मागच्या इलेक्शनमध्ये माझं, माझ्या आईचं, माझ्या मंडळीचं नाव नव्हतं ताईसाहेब। 10 दिवस मी जिल्हा कलेक्टर ऑफिसरच्या पुढे होतो। मला वाटते निलेश दादांच्या आईचं सुद्धा नाव नव्हतं, अशी 121 जणांची नावं नव्हती। कुणी उडवली ती नावं, बिओलो कुणाचे? मला काल तुम्ही म्हणताय बालिश आहे, नगरसेवक होणार नाही, माझं नाव उमेदवार या मतदार यादीतनं वगळण्याचं काम त्यावेळेला कुणी केलं? त्यावेळेला सत्य कोण होतं? 121 जणांना माझ्याकडे अजून प्रूफ आहे। त्यावेळेला आमचे नेते नितीन बानगुडे पाटील आणि पालकमंत्री सुतरे बापू होते, त्यांच्या माध्यमातून ते मतदार यादीत 2 दिवस आधी नाव आलं। वकील साहेब बरोबर आहे ना? 10 दिवस आपण कलेक्टर ऑफिसला होतो। एका घरावर, ज्या घरात नगरसेवकाच्या विरोधात मी उभं राहिलो ताईसाहेब, 107 मतं होती त्या घरावर। आम्ही कधी त्यावेळेला म्हणलं नाही कोणाचे हात काढायला तुझे, कोणाचे पाय काढीन, आम्ही सहन करत राहिलो। माझ्या इच्छामनी फार मोठी श्रद्धा आहे, ती तुमच्या पुढे आली। एक 72 तर उमेदवार आहे, मागच्या 5 नंबरमध्ये बी त्यांची मतं। वकील साहेब तुमचेच वकील क्षेत्रातले आहेत, माझी बावक्या म्हणून मी बोलत नाही असं नाही। 5 मध्ये आहेत, मोहल्ल्यात आहेत आणि मोहल्ल्यात आता 9 नंबरमध्ये आहेत। म्हणजे ही काय प्रभाग, मी त्यावेळेला प्रभाग रचनेत हालकर घेतानाच साहेबांना म्हणलं होतं की ज्यावेळेला तुम्ही प्रभाग रचना करता त्यावेळेला ज्या माणसांची प्रभाग रचना लोकसंख्या गणना करता ती माणसं तिथंच राहिली पाहिजे। इतके अर्ज कुणी भरले? काही घरावर 3 माणसं, एक उमेदवार आहेत, त्यांच्या घरात 5-5 मुलं आहेत, त्यांच्या जर ऑब्जेक्शन घेतलं वकील साहेब तर बिलवरच 1 शीट होईल। ही माहिती आम्ही घेतो, आम्ही बालिश आहे, सगळं मान्य आहे, आम्ही नगरसेवक झालो नाही
त्याची खंत मला नाही, पण मी 80% समाजकारण करतो या सगळ्या जनतेला माहित आहे. आणि कोरोनाच्या काळात ज्या पक्षात होतो त्याच पक्षाच्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला जपलंय हेही. आणि मी निष्ठा सोडताना पहिल्यांदा तुम्ही निष्ठा सोडल्या, मी सोडलेल्या नाही. मी कुणाला घाबरलो नाही. तुम्ही भाजप पक्षाला घाबरला आणि घड्याळाचा हात धरला. ही सगळ्या जनतेला सांगा. आम्ही घाबरणारे नाही हो. जरी मी भाजपमध्ये असलो तर गोपीनाथ मुंडे साहेब म्हणायचे मी पहिला शिवसैनिक आहे. अजून माझ्या हातात शिवबंधन आहे. आणि मी इच्छामनी चरणी प्रार्थना करू की परत कधीतरी युती हो अशी भावना या ठिकाणी ही करतो. तसेच गेल्या 3 वर्षात निलेश दादांनी जी कामं केली ते सगळ्यांनी बघितले. मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळणार नाहीत असं नाही. ताई साहेबांनी जी कामं केली बचत गटातून, महिला आरोग्य, ताई आत्ताच काम करत नाहीत. आदिराज आपण ताई साहेबांच्या बरोबर होतो काँग्रेस पक्षाच्या वेळेला. आपण एक निवडणूक हरलो त्याला ताई साहेबांनी आपल्याला एक मोठा आधार दिला. इथं व्याख्यान मला बोलली. त्यांनी अनेक माणसं घडवली. त्यांचा वारसाच बाबासाहेबांनी सरदार बाबासाहेब मानेंचा आहे. ते वारसा ताईसाहेब जपतायत याचं सुद्धा कौतुक. आणि त्यासाठी ह्या वेळेचं मतदान आपलं हे कमळ या चिन्हाच्या उमेदवाराला असलं पाहिजे. आणि सर्वसामान्यांचे उमेदवार वैशाली निलेश माने ताई ह्या रहमतपूरच्या नगराध्यक्ष होतील. तसेच जे सर्व उमेदवार आहेत सर्वच्या सर्व फरकाच्या मताने निवडून आले पाहिजे. सकाळी म्हणले की जातीपातीचं राजकारण. मी धनुष्य चिन्ह उभं राहिलो होतो त्याला अनेक माझ्या मुस्लिम बांधवांना काय फोन केले होते की त्यांनी त्यांच्या मनात विचार करा. आमच्यात कधीच जातीयता नाही. आम्ही ज्या वेळेला रमजान ईद चालू होती त्यावेळेला शनिवारचा रमजान धरणारा बी हा किरण भोसले आहे. आम्ही जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. माझे मित्र सगळे मुस्लिम समाजात आहेत. मी कमळात गेलो म्हणून माझा विचार शाहू फुले आंबेडकरांपासून जाणार नाही. संविधान ज्यांनी लिहिलं त्यानं मतदानाचा अधिकार दिलाय आणि तो अधिकार तुम्ही परिवर्तनाच्या लाटेतून निर्माण करावा ना 21-0 करावं असे मी सर्वांना पक्षाच्या वतीनं आणि माझ्या सर्व जी समाज सेवा केली त्याच्या वतीनं मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.